राज्य सरकारने वरिष्ठ IPS अधिकारी आणि NIAचे माजी प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. विद्यमान DGP रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपत असल्याने सरकारने बुधवारी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. 1990च्या बॅचचे IPS अधिकारी असलेले दाते यांनी मुंबई पोलीस दलात विविध महत्त्वाची पदं भूषवली आहेत. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी कामा रुग्णालयात अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांशी त्यांनी निकराने लढा दिला होता. या शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरवण्यात आलं होतं. दाते यांचा कार्यकाळ 2027 अखेरपर्यंत असणार आहे. त्यांच्या अनुभवाचा राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला मोठा लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी अशा नाशिक-सोलापूर-अक्कलकोट 6 पदरी ग्रीनफील्ड हायवेला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीने या 19,142 कोटी रुपयांच्या प्रकल्पावर शिक्कामोर्तब केले. हा महामार्ग सुरत-चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग असून तो अहिल्यानगर आणि धाराशिव मार्गे जाणार आहे. या 374 किलोमीटर लांबीच्या महामार्गामुळे नाशिक ते अक्कलकोट हे 9 तासांचे अंतर आता अवघ्या 4 तासात कापणं शक्य होईल. हा प्रकल्प बांधा वापरा हस्तांतरित करा अर्थात BOT तत्वावर राबवला जाणार असून पुढील 2 वर्षात तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे दक्षिण आणि पश्चिम भारताची कनेक्टिव्हिटी सुधारून विकासाला मोठी गती मिळणार आहे. भारतीय शेअर बाजाराने 2025 वर्षाचा निरोप वाढीसह घेतलाय. वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 545 अंकांनी वधारून 85,220 वर बंद झालाय, तर निफ्टी 190 अंकांच्या तेजीसह 26,129 वर स्थिरावलाय. केंद्र सरकारने स्टील क्षेत्रासाठी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे टाटा स्टीलसह मेटल कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी झाली आहे. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकाच दिवसात सुमारे 4 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. IT क्षेत्र वगळता तेल, बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सनी बाजाराला सावरलंय. एकूणच गुंतवणूकदारांसाठी वर्षाचा शेवट गोड झाला असून बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDOने बुधवारी ओडिशाच्या तटवर्ती भागातून प्रलय या स्वदेशी क्षेपणास्त्रांची ऐतिहासिक साल्वो चाचणी यशस्वी केली. एकाच लॉन्चवरून 2 क्षेपणास्त्र लागोपाठ डागून DRDOने आपली ताकद सिद्ध केली आहे. ही चाचणी युजर इव्हॅल्युएशन ट्रायलचा भाग होती. प्रलय हे सॉलिड प्रोपेलेटरवर आधारित क्वासी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून अत्याधुनिक नॅव्हिगेशन यंत्रणेने ते सज्ज आहे. या दोन्ही क्षेपणास्त्रांनी निर्धारित लक्ष्याचा अचूक वेध घेत सर्व निकष पूर्ण केलेत. या यशामुळे भारताची संरक्षण सज्जता आणि पारंपरिक लष्करी प्रतिकार क्षमता अधिक मजबूत झाली आहे. हुंदाई मोटर इंडियाच्या क्रेटा या लोकप्रिय मॉडेलने 2025 या वर्षात विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केलाय. एकाच वर्षात 2 लाख युनिट्स विक्रीचा टप्पा ओलांडणारी क्रेटा ही देशातील पहिली मिड साईज SUV ठरली आहे. विशेष म्हणजे कंपनीने वर्षभरात दररोज सरासरी 550 गाड्यांची विक्री केली आहे. मिड साईज SUV सेगमेंटमध्ये 34% जास्त हिस्सा मिळवत क्रेटाने आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. कंपनीचे MD तरुण गर्ग यांनी या यशाचं श्रेय ग्राहकांच्या विश्वासाला दिलंय. आकडेवारीनुसार सनरूफ असलेल्या व्हेरियंटला 70% तर डिझेल इंजिनला 44% ग्राहकांनी पसंती दिली आहे. सध्या क्रेटा पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक अशा तिन्ही पर्यायात उपलब्ध असून प्रथमच कार खरेदी करणाऱ्यांच्या संख्येतही 32% वाढ झाली आहे. आगामी 2026 वर्ष जगासाठी अत्यंत उलथापालथीचं ठरणार असल्याचे संकेत प्रसिद्ध भविष्यवेते बाबा वेंगा आणि नास्ट्रेडेमस यांच्या भाकितातून मिळत आहे. यानुसार 2026 मध्ये 3ऱ्या महायुद्धाचा धोका असून अमेरिका, रशिया आणि चीन यांसारखे देश संघर्षात ओढले जातील. बाबा वेंगा यांच्या दाव्यानुसार रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या सत्तेचा अंत होऊन एका नव्या मास्टरचा उदय होऊ शकतो. तसेच पृथ्वीचा परग्रहावरील लोकांशी संपर्क येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे नस्ट्रेडमस यांनी 7 महिने चालणाऱ्या भीषण युद्धाचे आणि मधमाशांच्या माध्यमातून पसरणाऱ्या एका गूढ महामारीचे भाकीत केले. ब्राझीलचे भविष्यवेते एथोस सलोम यांनीही NATO आणि रशियामधील प्रत्यक्ष युद्धासह जागतिक अर्थव्यवस्थेत डॉलरचे वर्चस्व कमी होण्याचे संकेत दिलेत. जगभरात वर्ष 2026चे उत्साहात स्वागत करण्यात आले असून न्यूझीलंड हा नवीन वर्षाचं स्वागत करणारा जगातील दुसरा देश ठरलाय.
ऑकलंडमधील प्रसिद्ध स्काय टॉवरवर 3,500पेक्षा अधिक शोभेच्या दारूची नयनरम्य आतिषबाजी करण्यात आली. हे दृश्य पाहण्यासाठी हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. प्रशांत महासागरातील किरिबाती हा 2026चे स्वागत करणारा जगातील पहिला देश ठरलाय. भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता तिथे नवीन वर्षाची सुरुवात झाली, तर न्यूझीलंडमध्ये 4:30 वाजता जल्लोष सुरू झाला. यानंतर ऑस्ट्रेलिया, जपान आणि रात्री 12 वाजता भारतात नवीन वर्षाचं आगमन होईल. अमेरिकेत उद्या सकाळी 10:30 वाजता वर्षाची पहिली पहाट होईल. वर्ष 2025 मध्ये सातत्याने तेजी अनुभवल्यानंतर वर्षाच्या अखेरच्या दिवशी सोने आणि चांदीच्या बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. विशेषतः चांदीच्या दरात 9% मोठी कपात झाली असून प्रति किलो मागे तब्बल 19,000 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. यामुळे मार्च 2026च्या वायदा बाजारात चांदीचा भाव 2,32,228 रुपये प्रति किलोग्रामवर खाली आलाय. सोने देखील 782 रुपयांनी स्वस्त होऊन 1,35,884 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलंय. जागतिक बाजारात भूराजकीय तणाव निवळणे आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीबाबत दिलेल्या संकेतांनंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफा वसुली केल्यामुळे ही घसरण झाली आहे. वर्षभर सोन्या चांदीने दिलेल्या ऐतिहासिक परतावा पाहता वर्षाअखेरची ही घसरण बाजारातील स्थिरता दर्शवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. प्रसिद्ध क्विज शो कौन बनेगा करोडपतीच्या 17व्या पर्वाला आपला नवा करोडपती मिळालाय. झारखंडची राजधानी रांची येथील विप्लब विश्वास यांनी आपल्या अफाट ज्ञानाच्या जोरावर 1 कोटी रुपये जिंकून इतिहास रचलाय. विप्लब हे सध्या छत्तीसगडमधील बिजापूर येथे CRPFमध्ये इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आत्मविश्वासाने खुद्द अमिताभ बच्चन यांनाही थक्क केलंय. 1 कोटी रुपयांसाठी त्यांना फ्रान्समधून अमेरिकेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वाहून नेणाऱ्या जहाजाचं नाव काय होतं हा प्रश्न विचारण्यात आला होता. विप्लब यांनी कोणतीही वेळ न घालवता इसेरे हे अचूक उत्तर देऊन 1 कोटींच्या बक्षिसावर नाव कोरलं. या विजयासोबतच त्यांना एक आलिशान कारही भेट मिळाली असून आता संपूर्ण देशाचं लक्ष त्यांच्या 7 कोटींच्या प्रश्नाकडे लागले. विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोव्याविरुद्ध खेळताना मुंबईच्या सरफराज खानने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सरफराजने अवघ्या 56 चेंडूत शतक ठोकत रोहित शर्माचा मुंबईसाठी सर्वात वेगवान लिस्ट ए शतकाचा विक्रम मोडीत काढलाय. त्याने एकूण 75 चेंडूत 157 धावांची आतिशी खेळी केली, ज्यात 14 षटकारांचा समावेश होता. त्याला भाऊ मुशीर खान याने मोलाची साथ दिली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे मुंबईने 444 धावांची विशाल धावसंख्या उभारली. अलीकडेच फिटनेसमध्ये सुधारणा केलेल्या सरफराजला त्याच्या जबरदस्त फॉर्ममुळे आगामी IPLसाठी चेन्नई सुपर किंग्जने करारबद्ध केलंय.